नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपण लगेच फ्रीजमधील थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स पितो. क्षणभर बरंही वाटतं, पण कालांतराने थकवा, डोकेदुखी, ॲसिडिटी, लघवीला जळजळ सुरू होते. असं का होतं? कारण 90% लोकांच्या या त्रासाचे कारण हे बाहेरचं ऊन नसून त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण थंड समजून खातो, पण त्या शरीरात गेल्यावर प्रचंड उष्णता निर्माण करतात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यात नक्की काय खावं, काय टाळावं आणि मॅक्सिमम लोक काय चुका करतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचे आरोग्य बिघडते. अगदी तुमच्या पचनसंस्था, किडनीला सुद्धा या चुका घातक ठरू शकतात. सर्वप्रथम आपण उन्हाळ्यात शरीराची अंतर्गत प्रक्रिया काय असते ते पाहू. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान बाहेरच्या उष्णतेमुळे वाढते. हे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर घाम निर्माण करते आणि या घामातूनच शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे थकवा, डोकेदुखी, चक्कर, पचनाचा त्रास आणि शरीरात उष्णता वाढणे असा होतो. याच काळात आपली जठराग्नी म्हणजेच पचनशक्तीही मंदावते. म्हणूनच जे अन्न हिवाळ्यात सहज पचतं तेच अन्न उन्हाळ्यात पचत नाही. आणि नेमकं 90% लोक इथेच चूक करतात. ते त्यांच्या शरीराच्या मंदावलेल्या पचनशक्तीचा विचार न करता जड आहार घेतात. खरं तर उन्हाळ्यातील आहाराचा उद्देश फक्त पोट भरणं नसतो, तर हायड्रेशन, पचन हलकं ठेवणं आणि शरीराचं उष्णतामान संतुलित ठेवणं हा असतो. त्यासाठी पाहू उन्हाळ्यातील आहार नेमका कसा असावा. दिवसाची सुरुवात तुम्ही साधं पाणी किंवा कोमट पाण्याने करू शकता. त्यानंतर नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, गुड कार्बोहायड्रेट्स तसेच थोडे हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामध्ये ओट्स असेल, उपमा असेल, दलिया असेल किंवा रात्री थोडे काळे मनुके भिजत घालून सकाळी नाश्त्यामध्ये ते तुम्ही खाऊ शकता. याबरोबरच एखादा हायड्रेटिंग फ्रूट जसे की खरबूज, कलिंगड हेही तुम्ही घेऊ शकता, कारण यात सुमारे 90% पाणी असते, जे शरीर थंड ठेवते आणि डिहायड्रेशन टाळते. दुपारच्या जेवणाचा विचार केला तर उन्हाळ्यात दुपारचे जेवण हे 12च्या आसपास करावे. दुपारी 1-2 नंतर लंच केल्यास सुस्ती, आळस तर येतोच, शिवाय जळजळ, करपट ढेकर, डोके जड होणे अशा समस्या उद्भवू शकतात. दुपारच्या जेवणात तुम्ही ज्वारीची भाकरी, भाजी, वरण भात, कोशिंबीर यांचा समावेश करू शकता. गहू पचायला जड असल्यामुळे चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. बाजरीची भाकरी तुम्ही जर खात असाल तर ती पूर्णपणे टाळा, कारण बाजरी मुळातच उष्ण असते. त्यानंतर भाज्यांचा विचार केला तर हिरव्या भाज्या जसे की दुधी, दोडका, पडवळ, भेंडी या तुम्ही खाऊ शकता. यात फायबर्स भरपूर असतात, त्याने पचनही नीट होते. पालेभाज्यांचा विचार केला तर हल्ली सर्वच पालेभाज्या तशा सर्वच ऋतूत मिळतात, परंतु पालक, तांदळी या भाज्या उन्हाळ्यात खायला चांगल्या. शेपू, मेथी ह्या भाज्या खाणे टाळा, यामुळे पित्त, जळजळ होऊ शकते. त्यानंतर भाताचा विचार केला तर भातात सिंपल कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचायला हलके असतात. त्यामुळे दही भात, वरण भात, ताक भात हे दुपारच्या जेवणात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात सर्वात प्रभावी म्हणजे दूध, भात, त्यात थोडंसं तूप घाला. हे कॉम्बिनेशन घेतल्याने पित्त, जळजळ होत नाही व ऊर्जाही टिकून राहते. दुपारच्या जेवणात सेपरेट तुम्ही ताकही घेऊ शकता. काही लोकांना उन्हाळ्यात ताक पिल्यावर पित्त वाढते, डोके धरते, पण आपण ताक कशा पद्धतीने बनवतो यावर ते अवलंबून आहे. यासाठी ताजे घट्ट दही घ्या. ते नुसतेच न घुसळता त्यात भरपूर पाणी घाला, चांगले घुसळा, वरती आलेले लोणी काढून टाका व असे पातळ ताक प्या. हे ताक उष्णता कमी करते व पचनही सुधारते. त्यात तुम्ही थोडीशी जिरेपूडही टाकू शकता. मात्र यात तुम्ही मीठ न घालता जर खडीसाखर घातली तर ते अधिक प्रभावी ठरू शकेल. त्यानंतर हलकी फोडणी घातलेली काकडीची किंवा टोमॅटोची कोशिंबीर हेही तुम्ही जेवणात घेऊ शकता, कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, तसेच फायबर्स पण असतात. त्यामुळे कच्च्या कोशिंबिरी शरीर थंड ठेवायला मदत करतात आणि यातील फायबर्समुळे पचनही चांगलं राहतं व जडपणा कमी जाणवतो. त्यानंतर पचनास हलका व शरीराला इन्स्टंट थंडावा देणारा पदार्थ म्हणजे नाचणीचं आंबील. याचाही दुपारच्या जेवणात तुम्ही समावेश करू शकता. आता रात्रीच्या जेवणाचा विचार केला तर डिनर हा हलका व कमी प्रमाणात असावा. तसेच रात्री 8च्या आत जेवण करावे. यात सूप, खिचडी, भाजी भाकरी हे चांगले पर्याय आहेत. मात्र रात्री जड, मसालेदार किंवा तेलकट अन्न खाणं टाळा. या मील प्लॅन सोबतच 2 जेवणादरम्यान तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळे खाऊ शकता, जसे की कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, मोसंबी, अननस ही फळे उन्हाळ्यात खूप उपयोगी पडतात. या फळांमधून शरीराला वेगवेगळी व्हिटॅमिन्स तर मिळतातच, शिवाय पाणी व खनिजेही मिळतात. त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. परंतु फळे ही स्वच्छ धुवून जशीच्या तशी खा,
त्यांचा ज्यूस किंवा मिल्कशेक बनवू नका. त्यानंतर उन्हाळ्यात तुम्ही काही सरबते घेऊ शकता, जसे की कोकम सरबत, सब्जा, गुलाब सरबत, वाळा सरबत, लिंबू सरबत. तसेच शहाळ्याचं पाणी हे पोटॅशियम, मॅग्नेशियम या इलेक्ट्रोलाइटचा उत्तम सोर्स आहे. ही सरबते शरीर हायड्रेट ठेवते. तर हा झाला उन्हाळ्यातील पचनास हलका व ऊर्जा टिकून ठेवणारा आहार. आता व्हिडिओच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे फ्रीजचं अतिशय थंड पाणी. कारण अति थंड पाणी पटकन प्यायल्यास काही लोकांना घशात त्रास, पचनात अस्वस्थता किंवा अचानक थंड गरम बदलाचा त्रास जाणवू शकतो. म्हणून अति थंड पाणी टाळा. त्याऐवजी साधं पाणी किंवा माठाचं पाणी प्या. त्यानंतर गरम होतोय म्हणून रोज आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स पिणंही टाळा, कारण यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते. ते डिहायड्रेशन अजून वाढवते. याला पर्यायी पेये म्हणजे कोकम सरबत, वाळा सरबत, सब्जाचे पाणी, नारळ पाणी घ्या. ही पेये शरीरातील दाह कमी करतील, उष्माघातापासून शरीराचे रक्षणही करतील. त्यानंतर तळलेले पदार्थ जसे की समोसा, वडापाव हे उन्हाळ्यात वारंवार खाणं टाळा. यात तेलाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जडपणा, ऍसिडिटी, सुस्ती वाढू शकते. त्यानंतर जास्त तिखट, झणझणीत, मसालेदार पदार्थही खाणे टाळा. हे शरीरातील उष्णता वाढवू शकतात. यामुळे काही लोकांना आम्लपित्त, तोंड येणं किंवा पचन बिघडणं जाणवू शकतं. तसेच काही लोक सवयीनुसार उन्हाळ्यातही चहा कॉफी दिवसातून 2 ते 3 वेळा घेतात. तेही टाळलं पाहिजे. दिवसातून एखादा चहाचा किंवा कॉफीचा कप चालू शकतो, कारण कॉफी ही माइल्ड डायुरेटिक आहे, त्यामुळे डिहायड्रेशन वाढते. त्यामुळे आता थोडक्यात उन्हाळ्यातील आहाराचा योग्य दिनक्रम जर आपण पाहिला तर दिवसाची सुरुवात साध्या किंवा कोमट पाण्याने करा. नाश्त्यात जड पदार्थाऐवजी ओट्स, उपमा किंवा फळ घ्या. दुपारी साधं जेवण घ्या. त्यात भाजी, भाकरी, वरण भात, कोशिंबिरीचा समावेश करा. रात्रीचं जेवण ही शक्यतो कमी, हलकं आणि लवकर घ्या. त्यामुळे उन्हाळ्यात फिट राहायचं असेल तर आहाराचा साधा मंत्र आहे: आहार हा पचायला हलका, घरगुती, रसाळ, उष्णता कमी करणारा आणि ऊर्जा टिकवणारा हवा.